सांगायला या ठिकाणी आरंभ झालेला आहे। कोण कोणाला सांगत आहे तर श्रीमन महर्षी शुकाचार्य महाराज सम्राट परीक्षिती राजाला भागवत कथा सांगत आहेत। थोडासा परिचय सांगायचा या ठिकाणी आमच्या भगिनी ज्यांचं आज रात्री कीर्तन आहे त्या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी ताई अनुपवाडीकर अगदी कमी वयामध्ये फार सुंदर कीर्तन करतात। त्यांचं गाव माझं माहेर लातूर जिल्हा आहे, तिकडेच त्यांचं गाव आहे, माझ्या गावाजवळच माहेरकडे। तर आमची जुनी ओळख आहे। सुंदर असं भागवत कथाही सांगतात आणि कीर्तनकार सुद्धा। तर आज एवढा प्रवास करून सुद्धा थकले असतील तरी त्यांनी कथेला येऊन बसल्या, हा त्यांचा मोठेपणा आहे। तर काहीतरी आसन आणा त्यांना बसायला, कारण कधीही भागवत कथाकार जर दुसऱ्या कोणाच्या कीर्तनाला कथेला आला ना तर असं जमिनीवर बसू देऊ नका, त्यांचा अधिकार असतो, सर्वांपेक्षा त्यांचा अधिकार मोठा असतो। म्हणून काहीतरी आसन आणा त्यांना बसायला। आजकाल खरं तर एक भागवत कथाकार दुसऱ्याच्या कथेला येत नसतो, स्पर्धा लागली आपल्या परमार्थामध्ये। कधीही एक महाराज दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जात नाही, तरी ताई या ठिकाणी उदगीरहून एवढा प्रवास करून आलेले आहेत, तरी त्यांनी न थकवा बाळगता माझ्या कथेला श्रवण करायला त्यांची उपस्थिती लाभली, माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। तर मी त्यांना प्रणाम करते, त्यांचे आभार मानते की त्यांनी आज या ठिकाणी कथेला उपस्थित झालेले आहेत। श्रीमन महर्षी शुकाचार्य महाराज सम्राट परीक्षिती राजाला भगवंताचे हे चरित्र सांगायला, भागवत कथा सांगायला आरंभ करतात। सर्वप्रथम भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन सांगितलं, त्यानंतर मुक्तीचं वर्णन सांगितलं आणि मग शुकाचार्य म्हणतात, राजा तुझ्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तू मला विचार। तेव्हा त्या ठिकाणी राजा परीक्षित यांनी विचारलं, गुरुदेव मला सांगा या सृष्टीची निर्मिती कशी झाली, ही कथा मला ऐकायची। ही सृष्टी निर्माण कशी झाली याबद्दल सांगा। तेव्हा शुकाचार्य सांगत आहेत, राजा पूर्वी या पृथ्वीतलावर काही सुद्धा नव्हतं, सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि एकटा परमात्मा होता। तेव्हा परमात्म्याच्या मनामध्ये संकल्प आला की आपण एकातून अनेक व्हावं, एकोहम बहुश्याम, आपण अनेक रूप धारण करावी, आपण अनेक व्हावं। आणि भगवंताच्या मनात संकल्प आला की त्या ठिकाणी 24 तत्वांची निर्मिती झाली, त्यामध्ये स्वतः परमात्म्याने प्रवेश केला, चेतना शक्ती निर्माण झाली, त्यांच्या नाभीतून एक कमळ निर्माण झालं आणि त्या कमळावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली। ब्रह्मदेव निर्माण झाले, पण ब्रह्मदेवाला काही समजेना मी कोण आहे, कारण काहीही ज्ञान नव्हतं ब्रह्मदेवाकडे। आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे पाणीच पाणी होतं, मग ब्रह्मदेवाला काही समजेना। तेव्हा ते कमळाचं फूल पाण्यात असतं ना, ते कमळाच्या दांडीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। तर तसाच प्रवेश करत खाली खाली जात भगवंताच्या उदरात पोहोचले। तर भगवंताच्या उदरामध्येही जिकडे पाहिल तिकडे ब्रह्मांड दिसते, आकाश दिसते, काही कळत नाही मी कुठे आहे, काही समजत नाही। परत आलेत, फुलावर बसलेत, ते फूल पाण्यात असल्यामुळे त्या कमळाच्या पानाचा आणि पाण्याचा जेव्हा एकमेकाला स्पर्श झाला तेव्हा तप तप असा आवाज आला। दोनच शब्द ऐकू आले, त आणि प, तप। तेव्हा त्यांनी तपश्चर्या केली। काही वर्ष तप झाल्यानंतर मग भगवान परमात्मा प्रकट होऊन प्रसन्न होऊन त्यांनी ब्रह्मदेवाला एका क्षणामध्ये 4ही वेदांचं ज्ञान दिलं आणि आज्ञा दिली की ब्रह्मदेव तुम्ही सृष्टीचं सृजन करा। सृजन म्हणजे निर्मिती, सृष्टीमध्ये नवीन जीवांची निर्मिती करा असं आज्ञा दिली आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले। भगवंताची आज्ञा मानून ब्रह्मदेवाने सृष्टीच्या कार्याला आरंभ केला। सर्वात पहिल्यांदा मानसिक सृष्टी बनवली, 4 कुमार बनवलेले आहेत। 4 कुमार, सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, अशी चौघांची नावं अलग अलग आहेत, पण त्यांना आपण त्यांच्या एकाच नावाने उल्लेख करतो, ते म्हणजे सनकादिक। कारण कधी कधी भाऊ जर एकाच मार्गावर चालणारे असले ना की त्यांना एकाच नावाने ओळखलं जातं। जसं पांडव 5 आहेत, 5ही जणांना अलग अलग नाव आहेत, तरी आपण त्यांना पांडव म्हणतो, कारण ते एकाच मार्गावर चालतात, धर्माच्या मार्गावर।
कौरव 100 होते, 100 जणांना अलग अलग नाव होतं, तरीही त्यांना कौरव असं नाव दिलं. 100 जणांमध्ये एकच नाव कौरव. कारण जेव्हा आपला मार्ग एक आहे तर मग त्या भावांना सुद्धा एकच ओळख निर्माण केली जाते. म्हणून हे 4 जण आहेत पण धर्माच्या मार्गावर चालतात, त्यांना एकच नाव दिलं सनकादिक. मग या सनकादिकांची जेव्हा उत्पत्ती झाली, सनकादिकांना निर्माण केले ब्रह्मदेवाने आणि त्यांना आज्ञा दिली की तुम्ही विवाह करा, प्रपंच करा, जीवांची उत्पत्ती करा. तेव्हा सनकादिकांनी विवाह करायला नकार दिला. सांगितलं पिताजी आम्हाला प्रपंचामध्ये पडायचं नाही, आम्हाला देवाचं भजन करत असंच जीवन आम्हाला कंठित करायचंय, आम्हाला प्रपंचात जायला सांगू नका. कारण प्रपंचामध्ये फार दुःख आहे, दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही, कोठे प्रत्येकाला ठाऊक आहे संसारामध्ये फार दुःख आहे. परंतु तरी सुद्धा माणसाला संसारच आवडतो. संसारातल्या दुःखात जसं जसं एक एक दिवस संसारात जातो, दुःखात अजून वाढच होत जाते. संसारातलं दुःख कधीच कमी होत नाही. संसार फक्त सुरुवातीला गोड लागतो, पण संसारामध्ये हळूहळू दुःख वाढतं आणि संसाराचा शेवट मात्र कडू होतो. पण परमार्थाचं उलट आहे. परमार्थ सुरुवातीला कडू लागतो, सुरुवातीला परमार्थ करावा वाटत नाही. परमार्थ करायला आळस येतो, कीर्तनाला यायला आळस येतो. कीर्तनात 2 तास बसावं वाटत नाही, कथेत 3 तास बसावं वाटत नाही. कठीण जातं, सुरुवातीला परमार्थ करत असताना कठीण जातं, कडू लागतो. पण जसं हळूहळू परमार्थ वाढतो ना, तसं तसं परमार्थाची गोडी वाढते आणि परमार्थाचा शेवट मात्र गोड होत असतो. आणि आपल्याला या जन्माला काय करायचंय? आपल्या या जीवनाचा शेवट गोड करायचा आहे. याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड संसारात कधीच होत नसतो. आपला शेवट गोड केवळ परमार्थामध्ये होतो. संसारामध्ये फक्त दुःखच दुःख भरलंय. फक्त सुरुवातीला 4 दिवस आनंद वाटतो. जसं हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये सकाळी जेव्हा खूप थंडी वाजते आणि सकाळी जेव्हा कोवळं कोवळं ऊन पडतं आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये जेव्हा माणूस बसतो थंडीच्या दिवसामध्ये, एवढं उबदार लागतं, एवढं चांगलं वाटतं मनाला, शरीराला एवढं चांगलं वाटतं. पण जसं जसं ऊन वाढेल दुपारपर्यंत तुम्ही तसंच बसून राहा उन्हामध्ये. आणि जेव्हा दुपारी मग सूर्यनारायण असे तापतील तेव्हा उन्हाचे असे चटके बसायला लागतात, तेव्हा ते ऊन मग मनाला आवडत नाही. तेव्हा उन्हातून पटकन सावलीत जाऊन बसावं वाटतं. त्याप्रमाणे संसारातील सुख आहे, फक्त सुरुवातीला चांगलं वाटतं. म्हणून आपले जे पूर्वज होते ना, ते पूर्वज फार हुशार होते. त्यांनी अशा परंपराच आपल्यासाठी निर्माण करून ठेवल्या. पूर्वजांना माहीत आहे संसारामध्ये किती दुःख आहे. म्हणून बघा, लग्न होण्या अगोदर, लग्नाच्या आधीच हळद लावली जाते. कशामुळे? कारण त्याचं एक शास्त्र आहे. हळद कुठं लावतात? कुठे जर शरीराला जखम झाली, मुक्का मार लागला तर हळद लावली जाते ना. तसंच ज्यांचं लग्न आहे ना, ते नवरदेव नवरीला लग्नाच्या आधीच हळद लावली जाते. कारण त्यांना माहीत आहे की लग्नानंतर या दोघांना एवढे चटके बसणार आहेत, एवढा मार खावा लागणार आहे, संसाराचा दुःखाचा मार हा यांनी दोघांनी सहन करावा, म्हणून आधीच हळद लावली जाते. कारण फार दुःख आहे. लग्नामध्ये नावही बदलतं, नवरदेव म्हणतात. काय म्हणतात? नवरदेव. नवरदेव, जो आता देव होण्याच्या लायक राहणारच नाही ना, तो नवरदेव. आणि नवरदेव नवरीच्या मायबापाचं सुद्धा नाव बदलतात. वरमाय आणि वरबाप. आता तुमची वर जायची वेळ झाली, आता देवदेव करा म्हणून नावं बदलली जातात. संसारामध्ये फक्त 4 दिवस आनंद. लग्नाच्या आधी एवढा आनंद असतो घरामध्ये. 6 महिन्यापासून तयारी. मंडप कोणता लावायचा, जेवायला काय करायचं, बँड कोणता वाजवायचा, सगळं काही तयारी, सगळा आनंद असतो. पण नंतर एकदा संसारात पडलं की मग दुःखाला सुरुवात होते. एके ठिकाणी एका मुलाचं मुलीचं लग्न झालं. दिवसभर जे काही विधी आहेत ते पूर्ण झाले. संध्याकाळच्या वेळी जेव्हा नवरी सासरी निघाल्यानंतर ती रडायला लागली. आणि त्यावेळी प्रत्येक नवरी रडत असते, रडू येतच. ती मोठमोठ्यानं रडू लागली. एकदा बापाच्या गळ्याला पडते,
एकदा आईच्या गळ्याला पडते, भावाच्या गळ्याला पडून रडते. तिचं रडणं सुरूच होतं जोरजोरात, ऐकतच नव्हती. कितीही गाडीत बसवलं तर अजून उतरून यायची आणि परत रडायची. हे सगळं रडणं तिचा लहान भाऊ पाहत होता. त्यानं ध्यानपूर्वक पाहिले आणि त्याने त्याच्या पप्पाला विचारले, पप्पा पप्पा किती वेळ झालं, माझ्या मनात एक प्रश्न आलाय, विचारू का? आणि लहान पोरांचं मन एवढं निर्मळ असतं, जे मनात आहे ते बोलून दाखवतात. मग पप्पांना विचारलं, ठीक आहे बाळा, काय आहे तुझा प्रश्न, सांग बरं. पोरानं विचारलं, पप्पा मी किती वेळ झालं पाहतोय की माझी ताई एकटीच रडत आहे. किती वेळ झालं ताई रडती, पण भाऊजी का रडत नाही? भाऊजी रडताना दिसतच नाही, ताईच एकटी रडते. तेव्हा पप्पानं सांगितलं, बाळा तू अजून लहान आहेस, तुला काही ठाऊक नाही. तू मोठा झाल्यावर मग तुला कळेल. तुझी ताई रडत आहे, पण किती वेळ रडणार? या गेटमधून बाहेर गेली, एकदा गाडीत बसली, सासरी गेली की ताई पुन्हा रडणार नाही. पण भाऊजीला पुन्हा आयुष्यभर रडायचे, म्हणून भाऊजी आजच्या दिवशी हसतो. लग्नाच्या दिवशी एवढा थाट असतो ना, खूप थाट असतो त्या दिवशी. त्या नवरदेवाच्या अंगात कोट असतो, पायात बूट असतो, सगळीकडे त्याचा थाट असतो. म्हणून लग्नाच्या दिवशी काही काही नवरदेव नवरी असे पागल झाल्यासारखे वागतात. आनंदामध्ये पायात चप्पल बूट घालून थेट मारुतीच्या मंदिरात जातात. पायातला बूट सुद्धा काढत नाहीत, एवढे आनंदात हवेतच असतात त्या दिवशी. आणि मारुतीच्या पारावर जाऊन मारुतीलाच म्हणतात, मग हनुमंतराय आमचं होत आहे, तुमचं कधी होणार? मारुतीलाच म्हणतात. हनुमंतराय म्हणतात, तुझं काय बाबा, तुझ्या अंगात कोट आहे, तुझ्या पायात बूट आहे, आज सगळीकडे तुझाच थाट आहे, सगळी तुझीच वट आहे, पण तुझ्या बुद्धीचा ढिल्ला थोडा नट आहे. कारण एक विचार कर, आज एवढा आनंदात आहेस, पण ज्या दिवशी दुःख येईल जीवनामध्ये आणि ज्या दिवशी मरशील ना, त्या दिवशी कोणी कोणाचं नाही, त्या दिवशी माझ्या समोरून जाशील 4 लोकांच्या खांद्यावर, तेव्हा बघ मग जीवनाचं गणित कळेल तुला, आत्ताच नाही समजणार. सुरुवातीला खूप आनंदामध्ये माणूस काहीही विचार करतो, पण जसा जसा संसार वाढत असतो, एक एक दिवस संसारामध्ये कठीण जातो, तेव्हा परमार्थाचं महत्त्व कळतं. परमार्थात जरी सुरुवातीला त्रास होईल, पण परमार्थाचा शेवट हमेशा चांगलाच होतो. संसारात फार दुःख आहे आणि हे संतगण जाणतात, जे देवाचे भक्त आहेत ते जाणतात ह्या दुःखाला. म्हणून सनकादिकांनी आधीच नकार दिला की पिताजी आम्हाला या संसारात काही पाडू नका, आम्हाला संसारात पडायचं नाही. ब्रह्मदेवाला फार राग आला की माझेच मुलं पण माझी आज्ञा पालन करत नाहीत. ब्रह्मदेवाने रागामध्ये शाप दिला की मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही कधीच मोठे होणार नाहीत. तुमचं वय हजारो वर्ष जरी वाढलं तरी तुम्ही हमेशा 5 वर्षाचे बालकच राहणार. सनकादिकांना शाप दिलेला आहे. म्हणून सनकादिक सर्वप्रथम बनवले, पण अजूनही त्यांचं वय किती आहे? 5च वर्ष. 5 वर्षाचे बालकच आहे. कितीही आयुष्य वाढलं तरी सनकादिकांचं वय 5च वर्षाचं, कारण ब्रह्मदेवाने शाप दिला. सनकादिक म्हणाले, पिताजी तुम्ही शाप नसून आम्हाला एक प्रकारचं वरदानच दिले, कारण 5 वर्षाच्या लेकराच्या मनामध्ये कुठलाच वाईट भाव नसतो, कुठली भावना नसते, कुठली वासना नसते. लहान लेकराचं मन फार पवित्र असतं, निर्मळ असतं. मग आम्ही मोठेच होणार नाही तर लग्नाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यावर फार मोठा उपकार केला, तुम्ही आम्हाला शाप देऊन उपकार केला पिताजी. तुमचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहे. मग आता ब्रह्मदेवाने सृष्टीचं कार्य असंच सुरू ठेवलेलं आहे. या जगातली पहिली मानव जोडी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे, मनू महाराज आणि शतरूपा राणी. यांच्यापासून पुढं माणूस निर्माण झाला, म्हणून आपल्याला मानव असं म्हटलं आहे. आपण मनूची संतान आहोत, म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मानवाची उत्पत्ती इथून झाली. पण हल्ली काही काही अतिशहाणे लोक जे विज्ञानाला मानतात, जे देवाला मानत नाहीत, ते काय म्हणतात की माणसाची निर्मिती कशी झाली? माणूस आधी माकड होता, माकडाचा विकास होत गेला आणि त्यापासून माणूस बनला. हे मूर्खपणाचं लक्षण आहे. यांना हुशार म्हणू नये. असा माणूस निर्माण झाला असेल ना, खरंच जे लोक हे मानतात त्यांनी त्यांच्या घरामध्ये 100 माकडं पाळावेत आणि त्यातील एकतरी माणूस बनवून दाखवावं, मग समजेल मानवाची उत्पत्ती खरी मनू महाराज आणि शतरूपा राणी यांच्यापासून पुढे मानव निर्माण झालेले आहेत असं भागवत सांगतं. मग ब्रह्मदेवाने
मनू महाराज शतरूपा राणी यांचा विवाह करून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं पृथ्वी तलावर राज्य करा. पण त्यावेळी एक समस्या निर्माण झाली. एक हिरण्याक्ष नावाचा असुर होता. तो पृथ्वीला घेऊन रसातळाला समुद्रामध्ये जाऊन लपून बसला होता. तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून एक छोटंसं पिल्लू बाहेर आलं. त्यानं पर्वताप्रमाणे विशाल देह धारण केला आणि तो भगवंताने वराह अवतार घेतलेला आहे. बोलिये वराह भगवान की जय. भगवंतानी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाशी युद्ध करून त्याचा वध केला, त्याचा उद्धार केला आणि पृथ्वी मातेला बाहेर काढून पुन्हा आकाशामध्ये स्थापना केलेली आहे. आणि पृथ्वी तलावर मनू महाराज शतरूपा राणी यांच्या प्रपंचाला आरंभ झालेला आहे. शुकाचार्य सांगतात, राजन, मनू महाराज आणि शतरूपा राणी यांना 5 संतान झाले. 3 कन्या झाल्या, 2 पुत्र झाले. सर्वात मोठी मुलगी होती, तिचं नाव होतं आखुती. दुसऱ्या मुलीचं नाव होतं देवहूती. तिसऱ्या मुलीचं नाव होतं प्रसूती. आणि 2 मुलं होते. एका मुलाचं नाव होतं उत्तानपाद आणि दुसऱ्याचं होतं प्रियव्रत. असे 5 संतान. आणि शुक सांगतात की राजन, मनू महाराजांचे हे 5 संतान काही साधारण नव्हते, फार श्रेष्ठ होते. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये देवाचे श्रेष्ठ श्रेष्ठ अवतार झाले. तेव्हा या 5 संतानांचा इतिहास सांगतात शुकाचार्य राजा परीक्षितीला. मनू महाराजांच्या 5 संतानापैकी सुरुवातीला 3